हाक हृदयाची. हॉस्पिटलला सिक्युरिटी गार्ड असलेल्या सखारामची दिवसभरातील 5वी फेरी होती. त्या वॉर्डमध्ये त्यांच्याही नकळत तो ओढला जात होता. त्या चिमुरडीकडे ती मात्र बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या आईवडिलांनी खटकू लागले होते. त्यांचे येणे जाणे मात्र ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. नळ्याच्या पिंजऱ्यात अडकलेले तो चिमुकला जीव पाहून खूप अस्वस्थ व्हायला. सखाराम त्याला त्यांच्या 5-6 दिवसापूर्वी देवाघरी गेलेल्या सोनुलीची तीव्र आठवण यायची. जीव की प्राण होती ती त्यांची. घरची परिस्थिती बेताची. घरी बसून राहणं जमणार नव्हतं म्हणून छातीवर दगड ठेवून लगेच हॉस्पिटलमध्ये रुजू झाला होता तो. सारं हॉस्पिटल ओळखायचं त्याला. त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे सखाराम आपल्या परीने प्रत्येकाला मदत करायचा. परंतु त्यांच्यावर ओढावलेल्या या प्रसंगातून मात्र त्याला आधार देण्यापलीकडे कोणाचीच मदत कुणाला करता येत नव्हती. हल्ली तो आपले काम शांतपणे यंत्रवत करत राहायचा. सतत सोनुलीच्या आठवणी येत राहायच्या. आज अचानक त्यांच्या कानात सोनुलीचा बाबा बाबा आवाज आला. कावराबावरा झालेला सखाराम आवाजांच्या दिशेने वेड्यासारखा पळू लागला आणि त्या वॉर्डमध्ये चिमुरडीच्या कॉटजवळ येऊन थांबला. त्याला कळेना नेमकं काय चाललंय. तेव्हापासून दिवसातून बऱ्याचदा तो तिथे येऊ लागला होता आणि त्या निपचित पडलेल्या चिमुरडीला पाहून त्यांचा जीव पिळवटून निघाला होता. कारण काय आहे हे त्याला कळतच नव्हतं. बरं, मन मोकळं करावं तर कोणाजवळ? कारण दुःखात बुडालेली बायको सावरलीच नव्हती अजून. काय होतं आपल्याला असं? काय संबंध या मुलीशी आपला? हॉस्पिटलमध्ये आणखी पेशंट असूनही फक्त याच मुलीसाठी का तुटतोय जीव माझा? या साऱ्या विचारांनी त्यांची झोप उडाली होती. आणि या सगळ्यात त्याला हे मात्र कळतच होतं की गेले 4-5 दिवस ती मुलगी शुद्धीत नव्हती. आणि एके दिवशी ड्युटीवर असतानाच मुख्य डॉक्टरांचा त्याला निरोप मिळाला. डॉक्टरांना त्यांच्याशी बोलायचे होते. कॅबिनमध्ये येताच डॉक्टरांनी त्याला खुर्चीवर बसविले. आता मात्र नक्कीच काहीतरी गंभीर आहे हे त्याला कळून चुकले. डॉक्टरांनी सखारामला जे काही सांगितले ते ऐकून तो धाय मोलकून रडू लागला आणि काही वेळाने एक ठाम निर्धाराने उठून त्या वॉर्डकडे चालू लागला. वॉर्डमध्ये मुलींचे आई आणि वडील रडून रडून सुजलेल्या डोळ्यांनी आपल्या पोटच्या गोळ्याकडे पाहत होते. त्यांची चाहूल लागताच ते बाजूला झाले, कारण त्यांनाही सगळ्या प्रकारची कल्पना डॉक्टरांनी दिलेली होती. थरथरत्या हाताने त्यांनी त्या निपचित पडलेल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कानात अतीव प्रेमाने हाक दिली. सोनुली, उठ, हे बघ तुझा बाबा आलाय. उठ बाळा उठ. आता त्याच क्षणी चमत्कार झाला आणि त्या जीवांची हालचाल जाणवली. बस, तो तीरासारखा निघून गेला तिथून दूर. कारण आता नसून असलेल्या सोनुलीच्या मोहामध्ये अडकलं त्याला परवडणारं नव्हतं. कारण ते दुसऱ्यांचं लेकरू होतं. चिमुरडीचे आईवडील मात्र झाल्या प्रकाराने आनंद मिश्रण आश्चर्यचकित झाले. आणि मग सखाराम आता आपल्या जाणवणाऱ्या अस्वस्थतेत कारण वळून लागला होता. आपल्या पोटच्या गोळ्याचे अस्तित्व सखारामला त्या मुलीमध्ये जाणवत होतं. कारण चिमुरडीच्या शरीरामध्ये त्यांच्या सोनुलीचं हृदय धडकत होतं. सोनुलीचा अपघात झाला आणि त्यावेळी तिला याच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आणि स्वस्थ अवस्थेत असलेल्या सोनुलीचे अवयव दान करावेत, कारण ती कुणाच्या तरी रूपामध्ये जिवंत राहील असं डॉक्टरांनी सांगितल्यावर दुःखाच्या भरातही त्याने तिचे अवयव दान केले होते. नेमकं त्याच रात्री हृदयाचा गंभीर आजार असलेली ही चिमुरडी इथे येऊन दाखल झाली होती. आणि या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी सोनुलीचे हृदय चिमुरडीच्या शरीरामध्ये ट्रान्सफर केले होते. ऑपरेशन यशस्वी होऊनही 4 दिवस चिमुरडी बेशुद्ध अवस्थेमध्ये होती. तेव्हा जेथे विज्ञान थांबतं तिथे प्रेमाची हाक जिंकते हे अनुभवलेल्या डॉक्टरांना मात्र आता सखारामच आपली मदत करू शकत होता हे चांगलेच समजले होते. आणि म्हणूनच त्यांनी सखारामला सगळी कल्पना देखील दिली होती. शेवटी प्रयत्न म्हणून केलेला प्रेमाचा हा उपचार कामी आला होता. चिमुरडी शुद्धीमध्ये आलेली होती. 4च दिवसामध्ये त्या चिमुरडीला घरी सोडण्यात आलं होतं. आणि जाता जाता तिच्या आईवडिलांसाठी देव ठरविलेल्या सखारामचे त्यांनी मनापासून आभार देखील मानले होते.
वडिलांच्या कडेवर बसलेल्या चिमुरडीला डोळे भरून बघत सखारामने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पाठमोरी जात असलेल्या त्या लेकराकडे तो कितीतरी वेळ बघत होता आणि अचानक तिने मागे वळून बाबा अशी हाक देत त्याला टाटा केलं. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहत असणारे डॉक्टरही आपल्या अश्रूंना थांबवू शकले नाहीत. सखाराम मात्र अश्रू भरल्या नजरेने समाधानात आपल्या लेकरांच्या दिशेने हात हलवत उभा होता, ती नजरेआड होईपर्यंत. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.